असंभव सारखी मालिका जेव्हा मी 2007, 8, 9 3 वर्ष केली, 2009 साली त्याचं पहिलं काहीतरी पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर काय मला असं झालं की अरे बापरे, एखादी भूमिका जरा जास्त चांगली केली तर त्रास होतो, कारण नंतर सारखे इन्स्पेक्टरचेच रोल यायला लागले. मग असंभव फर्स्ट इन द सेन्स ती मालिका अशी होती की द प्रोजेक्ट विच गेव मी नेम ऑर स्टँड आउट एक वेगळा हा कोण आहे असं. त्याच्या आधी 2-4 मालिका झाल्यात, पण 2 एपिसोडचा रोल आहे तिने. पण इनिशियल ह्याच्यात हो मी करावंच लागतं आणि त्यात काहीही चूक नाही आणि आय डोंट रिग्रेट इट एट ऑल. ह्याच्यानंतर मला असं झालं की ते जरा इन्स्पेक्टरचा रोल आहे चांगला असा, मला नाही म्हणायला लागलं. पण मला एक ते देवानी भयानक मोठी ताकद दिली की आय कॅन से नो. मी नाही म्हटलेलं आहे कामांना. हो, मी बोस्ट नाही करत, पण म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डिरेक्टर्स. रोहित शेट्टींकडनं मध्ये मला फोन आला, आता ते यांच्यावरती काहीतरी बायोपिक करतायत राकेश मारिया सरांवरती. जॉन अब्राहम इज प्लेइंग द लीड रोल. 2 सीन आहेत, व्हाईट शूट आहे, सरने खुद नाम रेकमेंड किया आहे. म्हणलं प्लीज कन्वे थँक्यू व्हेरी मच टू रोहित सर, 2 सीन नाही करणार. आणि ज्यांनी कोणी केलेत किंवा मराठीतही आपण असं बघतो की अनेक अशी लोक असतात जे करतात. आय विल नॉट से दॅट इज रॉंग. प्रत्येकाची प्रायोरिटी काय हे आपण नाही ठरवत, गरज काय ती त्याची किंवा तिची प्रायोरिटी असते, यात काहीच चूक नाही. पण मला ती काय माहिती नाही मला की मी नाही म्हणू शकतो की मी हे नाही करणार. आणि एखादी गोष्ट जर मला ती पटली तर ते मी हो पण म्हणतो की हा हे मी करणार आहे. तर हा कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला की मी नाही करणार. मी 2 सीनचा रोल मी 83 मध्ये पण सोडला होता कबीर खानच्या फिल्म. तो काहीतरी असं कर्नल आणि काहीतरी आर्मीतले 2 सीन, म्हणलं हे मला नाही करायचं, मी नाही करणार. ऍक्च्युली दादा नाही म्हणणं ना हा म्हणजे टफ डिसिजन असतो कित्येकांसाठी. पण मला सांग, तो जो नाही म्हणण्याचा से आहे तो तू राईट फ्रॉम म्हणजे इनिशियल डेज पासूनच ठेवला होतास का आपण जसं पुढे जातो तसं? सांगतो मी तुला, मी नाही कधी म्हटलंय की जेव्हा ऍक्च्युअली एक सिरियल तुला मिळते विच गिव्स यू अ लिटल बिट ऑफ नेम अँड फेम, की अरे हा कोण आहे रे, नवीन इन्स्पेक्टर भारी आहे, अशा ह्याच्यातनं मी दुसऱ्या सिरियल मध्ये जाता नाही म्हणलं होतं. म्हणजे बघ हो, कारण सी असंभव संपली, मेजर म्हणजे काय मोठी जवळजवळ काय म्हणत त्याला आपण इतिहासात डेली सोप्सच्या इफ यू काउंट द फर्स्ट 10 त्यातली अग्रगण्यांपैकी एक असंभव असेल, बरोबर. सो त्या सिरियलच्या नंतर तिथल्या प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी असं म्हणतात ना की अरे याच्यातनं तो बघितला लोकांनी आणि मग त्यांनी पुढे त्याला उचललं या सिरियलनं. त्याचं मला उचलून त्यांनी पर्सनॅलिटी बघितली म्हणजे पुढच्या सिरियलला इन्स्पेक्टर, मग थोडंसं वेगळं करायचं जरा ते मराठवाडा स्टाईल मराठी. अरे म्हणलं तेच झालं ना, म्हणजे ते सगळं तेव्हाचा फेज वॉज अ लिटल डिफिकल्ट फॉर, कारण की ती एक फर्म स्टँडिंग नाही, एकच सिरियल झाली आहे ज्याच्यात लोक ओळखायला लागले आणि आता नाही म्हणायचं. बट आय सेड मी अशाही एका टप्प्यावरती सिरियल सोडलेली आहे जेव्हा मला ती नाही कम्फर्टेबल झालो त्या कॅरेक्टर बरोबर. हो, 2011 साली सोडली एक सिरियल. कोणती? तू तिथे मी.